कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. प्रतिभा, तू सोड इथे आम्हाला, आम्ही जातो इथून. ठीक आहे अमोल, तुला काही वाटलं ना तर टीचरला सांगून लगेच मला फोन कर हं. मी तुला लगेच घ्यायला येते बाळा. शौर्य, टीनू, अमोलची काळजी घ्या हं. हो मोठी मा, आम्ही अमोलची पूर्ण काळजी घेऊ. बरं अमोल, मी येते हा बाळा. बाय बाय बाळा. अमोल चल लवकर, आपण क्लासमध्ये जाऊन फर्स्ट बेंच पकडू. अमोल तू ओके आहेस ना? हो टीनू, मी ओके आहे. अमोल अजून वेळ आहे स्कूल भरायला, आपण खेळायचं का? सॉरी शौर्य, तुम्ही खेळा प्लीज, मी तिकडे बसतो. बर ऐका ना, मी तुमचं फेवरेट सँडविच आणले, खाणार का तुम्ही? अमोल आपलं फेवरेट सँडविच, चल आपण खाऊ. टीनू शौर्य प्लीज तुम्ही खावा, मला काहीच नाही खाऊ वाटत ते. अरे अमोलच्या आईचा ऍक्सिडेंट झाला होता ना? मला तर माहित नव्हतं, पण आपण त्याला काय बोलायला नको. हा आई नसताना तो स्कूलला का आला असेल? बघ ना, तो किती नाराज वाटतोय ना. तुम्ही सगळे प्लीज स्टडी करा ना, टीचर येतील आता. हो, का बडबड करताय? अमोल तू ओके आहेस ना? हो. अमोल तू काहीच काळजी करू नको, आम्ही आहेत तुझ्या सोबत. आणि तुझ्या माला काहीच झालं नाहीये, तुला तुझ्या मावर विश्वास आहे ना? टीचर आले, टीचर आले. गुड मॉर्निंग. बसा बाळांनो. सॉरी टीचर, मला वाटलं माझी मा आहे. अमोल ठीक आहे, बस तू, आणि काही वाटलं तर सांग मला. सो मुलांनो, आज आपल्या स्कूलमध्ये शाळेची पाहणी करण्यासाठी आणि तुम्हाला भेटण्यासाठी आपल्याकडे बाहेरगावून काही गेस्ट आले आहेत. यस टीचर. सर, मॅडम, तुम्ही मुलांची संवाद साधू शकता. ओके. काय मुलांनो, आमच्याशी बोलायला काही टेन्शन नाही ना आलं? ब्रेव स्टुडंट, तू उठ. बाळा, मगाशी तुला मी तुझी आई आहे असं का वाटलं? कारण टीचर, माझी मा पण तुमच्यासारखीच अधिकारी आहे ना, आणि ती बाहेर जाताना पण तुमच्यासारखेच कपडे घालते. सॉरी टीचर. अरे काही हरकत नाही, इट्स ओके. तू बोल, काय काम करते तुझी आई? माझी मा कलेक्टर आहे. अरे वा, ग्रेट. खूप गोड स्टुडंट आहे हा. अमोल, आता आपण तुझ्यापासूनच सुरुवात करू. तू माझी आई या विषयावर काही बोलू शकतोस का? काय झालं अमोल, बोलू शकतोस का तू? हो, मी माझ्या माबद्दल बोलू शकतो. बोल बरं. माझी मा सगळ्यात बेस्ट आहे, आणि ती कलेक्टर असून पण घर खूप छान सांभाळते. माझी मा सगळ्यांची मदत करते. माझ्या माचं नाव अपर्णा सुरेश माने. माझ्या माचं लहानपणापासून कलेक्टर व्हायचं स्वप्न होतं, त्यामुळे ती कलेक्टर झाली, आणि तिने मला पण लोकांची मदत करायची म्हणून सांगितलं आहे, आणि मी ते कधीच विसरणार नाही. माझ्या माला जेव्हा तिच्या माची आठवण येते तेव्हा ती नेहमी सांगते की स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी असतो. तिला वाटतं तिची मा माघारी यावी. मा असेल तर सगळं आहे, आणि मा नसेल तर काहीच नाही, हे खरं आहे. दिप्या, अरे बघतोय मी तू घरातनच काम करतोयस, पण कंपनीवाले काय बोलत नाही तू तुला? बाबा वर्क फ्रॉम होम आहे ना, कंपनीला काय काम झाल्याशी मतलब. दिप्या, तू अर्जुनला फोन केला होतास का? बापू अहो,
दिप्या, अरे अमोल यायची वेळ झाली, त्याला काय उत्तर देणार आहे आपण? मोना, त्याला जाताना खायला दिलं होतंस ना डब्यातनं? हो, मी डबा आणि स्नॅक्स पण दिले होते. मला नाही वाटत अमोल या ठिकाणी जास्त काही खाईल. घरी होता तेव्हा बाबांना सांगितलंय म्हणून 4 घास कसे तरी खात होता. शाळेत त्याला सांगणारं कोणी नाही. नाही अहो, मला म्हणालाय तो सगळा डाबा संपवतो म्हणून. अहो रुपाली ते पण छोटे सरकार पहिल्यासारखे खात नाहीयेत, बोलत नाहीयेत. हे तर आपल्याला मान्य करावंच लागेल ना. अगं तेच तर मोना, आज त्याला आपल्याबद्दल काही नाही कळालं ना तर तो काय करेल काय सांगता येत नाही ग. खरंच काय सांगायचं त्याला आपण? मी काय म्हणते, आपण ना त्याच्यासमोर अपर्णाचा विषयच नको काढायला. भाऊजी आले की बोलतील त्याच्याशी. हा म्हणून तर म्हणतोय, अर्जुन कधी येणार आहे बघ की फोन करून. अरे अमोलच्या प्रश्नांना नाही उत्तर देऊ शकणार आपण. एवढे दिवस झाले अपर्णाचा काहीच पत्ता लागेना. मला तर कळेनाच झाले नियतीने नक्की काय मांडून ठेवले आपल्या समोर. अहो पण आपण जरी विषय नाही काढला ना तरी छोटे सरकार आल्यानंतर त्यांच्या माबद्दल विचारणारच. आणि आपल्याकडे काहीच नाही आहे सांगायला. दीपक, तू जरा फोन कर ना. आजपर्यंत लय वेळा भांडलोय तुझ्याशी, तुझ्यावर रागावलोय, तुझ्यापाशी येऊन रडलोय, पण आजपर्यंत तू घेतलेल्या प्रत्येक परीक्षेला तोंड दिलंय मी. कारण त्या प्रत्येक परीक्षेत माझी आप्पी माझ्या बरोबर होती. आप्पी ताकद आहे रे माझी. यावेळी माझ्या आप्पीलाच माझ्यापासून लांब घेऊन गेलायस तू. तिच्याशिवाय कुठल्याच परीक्षेला नाही तोंड देऊ शकत मी. अरे ती सोबत नसताना ती फक्त आहे, कुठंतरी आहे. एका आशेवर 7 वर्ष काढलेत मी, पण आता तिच्याशिवाय नाही जगू शकत मी. लक्षात येईना का तुझ्या? आता फक्त आप्पी आणि अर्जुन एवढेच आहेत का? असं नाही ना. आता हक्कानी बापाचा आधार मागणारा, हक्कानी आईची माया मागणारा अमोल पण आहे ना आमच्या बरोबर. त्याचा विचार कर की. असा आता मोकळ्या हाताने त्याच्या समोर गेलो आणि तो मायेच्या बुकेने माझ्या समोर आला. काय उत्तर देऊ त्याला? तो मला म्हणला की काय झालं आईचं? काय उत्तर देऊ त्याला? माझ्या अप्पू मा कुठे आहे असं म्हणलं तर त्याला उत्तर काय देऊ मला सांग ना तू. मी लढणारा माणूस आहे, मी परत लढायला तयार आहे. काहीतरी मार्ग तरी दाखव ना, काहीतरी मार्ग दाखव. हात सोडतो तुझ्यासमोर. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.